नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्र, महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांग बांधव ऑगस्ट महिन्याचे पैसे आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याची वाट बघत आहेत. वितरण प्रोसेस कधी सुरू होणार आहे अशा पद्धतीचे प्रश्न लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारले आहेत. साहजिकच ते प्रश्न विचारतील, कारण शासन निर्णय जाहीर झालाय, म्हणजे निधी या ठिकाणी मंजूर झालाय, म्हणजे पैसे त्यांच्या खात्यामध्ये येण्यास कोणत्याही प्रकारची अडचण नाहीये अशा पद्धतीचं त्यांचं मत आहे. त्याचबरोबर नोटिफिकेशन सुद्धा वेबसाईटवरती आले. त्या नोटिफिकेशनमध्ये तारीख आणि वेळ सुद्धा दिले. ती तारीख आणि वेळ उलटून सुद्धा गेले, तरी सुद्धा वितरण लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये किंवा ते पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अद्याप जमा झालेले नाहीत किंवा वितरण प्रोसेस सुरू झालेली नाहीत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं वितरण कधी होणार आहे याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. परंतु मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना एक विनंती असेल की तुम्ही जर चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मी व्हिडिओ बनवतोय, जर समजा तुमचा जर फायदा होत असेल, तुम्हाला चांगली जर माहिती मिळत असेल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राईब करा. कारण सबस्क्रायबर रेशो खूप कमी आहे, व्हिडिओ बघणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ किंवा इतर ज्या व्हिडिओ मी तुम्हाला देतोय किंवा टाकतोय त्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच अपेक्षित आहे की बा तुम्ही सबस्क्राईब करावा, तुम्ही लाईक करावं, तुमचे प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारावं. बस एवढंच मला पाहिजे, याच्या पलीकडे माझं काहीच म्हणणं नाहीये. जर समजा तुम्हाला माझ्या व्हिडिओचा फायदा होत असेल तर आजचा विषय असा आहे की बाबा तुमचं वितरण एक्झॅक्ट कधी सुरू होणार आहे. तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की शासन निर्णय आला, नोटिफिकेशन आली, मग वितरण होण्यास काहीच अडचण नाहीये. परंतु मित्रांनो, हे जे पैसे आहेत किंवा हे जे पेन्शन आहे किंवा हप्ता आहे, हा तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी त्या पैशाला, त्या हप्त्याला, त्या निधीला वेगवेगळ्या स्टेजमधून जावं लागतं. तर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जे काही डीबीटी पोर्टल जे आहे यामध्ये त्याची भूमिका अतिशय महत्त्वाची. जोपर्यंत शासन निर्णय येत नाही, म्हणजे निधी मंजूर होत नाही, तोपर्यंत डीबीटी काम करत नाही किंवा विभागाच्या स्तरावरून सुद्धा कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला जात नाही. म्हणजे शासन निर्णय आला म्हणजे सर्वात महत्त्वाचं काम झालं. आता दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे जे काही डीबीटी पोर्टल आहे, त्या डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ज्या दिव्यांग बांधव आहेत त्या दिव्यांग बांधवांची यादी या ठिकाणी तयार केली जाते, म्हणजे फाईल जनरेट केली जाते. त्या फाईलला काय म्हणतात, रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर, म्हणजे काय RFT. ही जी फाईल आहे, ही फाईल जोपर्यंत जनरेट होत नाही किंवा तयार होत नाही तोपर्यंत त्या याद्या संबंधित विभागाकडे जात नाहीत. आणि संबंधित विभागाकडे जर गेल्या नाही तर त्यावरती पैसे मंजुरीचा किंवा बिल मंजूर केला जात नाही. बिल मंजूर होत नाही तर ते ट्रेझरीतून अप्रूव्हल होत नाही. ट्रेझरीतून पैसे मंजूर होत नाही किंवा अप्रूव्हल होत नाही तर मग डीबीटी कडे ते पैसे ट्रान्सफर होत नाही आणि तुमच्या खात्यामध्ये सुद्धा येत नाहीत. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या महत्त्वाच्या बाबीला मी हात घालतोय, तो म्हणजे ही जी काही RFT जी फाईल आहे, तुमची जी यादी आहे ही जनरेट झाली नाही. एक थोडंसं तुम्हाला सांगतोय, काही प्रमाणामध्ये सर्व्हर साथ देत होतं, काही लाभार्थ्यांच्या याद्या जनरेट झाल्या, परंतु काही लाभार्थ्यांच्या याद्या जनरेट झाल्या नाही. तर इथे कोणाची चुकी आहे, कोणाची चुकी नाही, इथे सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्ही डीबीटीला, म्हणजे डीबीटीच्या वरती जे काम करतात त्यांनाही दोष नाही देऊ शकत किंवा विभागाच्या स्तरावर लोक काम करतात त्यांनाही दोष नाही देऊ शकत. हा शेवट सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे, हा ही तांत्रिक अडचण आहे. ही तांत्रिक अडचण आपण समजून घेतली गेली पाहिजे. आणि फाईल जनरेट न झाल्या कारणाने किंवा अपुरे फाईल जनरेट झाल्या कारणाने किंवा सर्वच लाभार्थ्यांची नावं यादीमध्ये न आल्या कारणाने या ठिकाणी तुमचं जे वितरणाचा पहिला टप्पा आहे, हा टप्पा या ठिकाणी पेंडिंग झालाय. म्हणून तुमचं वितरण उद्या होणार नाही. मी काय म्हणतो व्यवस्थित समजून घ्या. उद्या आता पुन्हा ती फाईल जनरेट होणार. ती जी राहिलेली काही लाभार्थ्यांची नावं आली, काही लाभार्थ्यांची आलेली नाही. मग ज्यांची नाही आले त्यांची यादी तर जनरेट व्हायला पाहिजे. कारण अर्ध्या लोकांना पैसे द्यायचे, अर्ध्या लोकांना नाही द्यायचं असं तर सरकार किंवा प्रशासन करणार नाही. म्हणून वन टाइम पैसे सर्व लाभार्थ्यांना मिळाले पाहिजे, यासाठी प्रॉपर यादी निर्माण होणं गरजेचं आहे, जनरेट होणं गरजेचं आहे. तर ती यादी उद्या तयार होणार आहे. यादी तयार झाल्यानंतर मग पुढची प्रोसेस सुरू होणार आहे. म्हणजे आता तुमच्या डोक्यामध्ये एक क्लिक ठेवा की आज रात्री सुद्धा वितरण होणार नाही, उद्या सुद्धा वितरण होणार नाही, लक्षात ठेवा. तुम्ही सांगा सर उद्या व्हायला पाहिजे, असं कसं काय, नाही होणार. मित्रांनो, थोडंसं समजून घ्या. तांत्रिक अडचणी असतात. आपण सरकारला किंवा प्रशासनाला सहकार्य करणं खूप गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी केल्या तरच होतील. नाही जे नुसतंच एक जण काम करतोय तो काम करत नाही असं एकमेकांना दोष देणं बरोबर नाहीये. 100% सर्वतोपरी काम विभागाच्या स्तरावरून सुरू आहे. म्हणजे ते कामामध्ये कुठेही काटकसर करत नाहीत. म्हणजे या अगोदरचं जे सामाजिक न्याय विशेष विभागाकडे जे काय आपली जे आपलं पोर्टल होतं किंवा आपली जी डीबीटी चालत होतं दिव्यांगांचं, त्याच्यापेक्षा हे कितीतरी पटीने चांगलं आहे. म्हणजे निदान
महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तरी पैसे येतात. शासन निर्णय वेळेत निघतोय म्हणून सरकारचं आणि विभागाचं त्या ठिकाणी आभार मानायला काहीच हरकत नाही. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय की फाईल किंवा तांत्रिक अडचणीमुळे फाईल जनरेट झाली नाही, यादी जनरेट झाली नाही, म्हणून उद्या तुमचे वितरण होणार नाही. तर उद्या मी तुम्हाला वितरण एक्झॅक्ट कधी होणार याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती देईल. म्हणजे उद्याचा विषय तरी तुम्ही सोडून द्या, परत शनिवार रविवार आला या सगळ्या गोष्टीचा विषय तुम्ही डोळ्यासमोर ठेवून सर्वांना एकमेकांना सहकार्य करा. तुमचे मित्र परिवार असेल त्यांनाही सांगा अशा पद्धतीची अडचण आहे म्हणून वितरण थोडंसं लांब जात आहे. महत्त्वाचे व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.